Good morning. So we are discussing our fourth chapter, that is budget and budgetary control. We already discussed the meaning of budget and budgetary control, definition of budget and budgetary control, then objectives of budgetary control, advantages of budgetary control, limitations of budgetary control. Then we discuss about the essential requirements for effective budgeting. It means the steps which are required for conducting our effective budget. Then we discuss about the classification, means various types of budgets. We discuss about the production budget, production cost budget, raw material budget, purchase budget, labor budget, production overhead budget, selling and distribution budget, administration budget, capital expenditure budget, etc., etc. Then we discuss about the flexible budget and we solved the problems related with flexible budget. In this video we will discuss about the cash budget and we will solve the problem, numerical problems related with cash budget. Cash budget means काय आहे? Cash budget is divided into two parts, that is receipts and payments. Cash inflow, receipt means cash inflow and payment means cash outflow. Actually it is very difficult to teach cash budget in the video form or online, but I will try my best. अवघड आहे कॅश बजेट खरं असं समजावणं, पण मी काय करणार आहे की प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्हाला समजेल. तर कॅश बजेटचा फॉर्मॅट वी ऑलरेडी लर्न. काय होता कॅश बजेटचा फॉर्मॅट? रिसीट अँड पेमेंट. फर्स्ट काय लिहितो आपण? ओपनिंग बॅलन्स. देन रिसीट्स मीन्स कॅश इनफ्लो आणि कॅश इनफ्लोमधून काय लेस करायचं? कॅश आउटफ्लो. मग फर्स्ट मंथचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो नेक्स्ट मंथचा काय असतो? ओपनिंग बॅलन्स असतो. लक्षात आलं? एक फिगर जर कॅश बजेटमध्ये तुमची चुकली तर पुढचं सगळं बजेट पुढच्या महिन्याचं जे फॉलो करणार आहोत आपण ते सगळं चुकतं. कारण काय होतं? बॅलन्स आपला चुकतो. म्हणून काय आहे की केअरफुली कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम जरा थोडासा टफ आहे, मी जो दिलेला आहे तुम्हाला, तर आपण तो फर्स्ट प्रॉब्लेम घेणार नाही, आपण सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत. सेकंड प्रॉब्लेम नंतर मी काय करेन तुम्हाला फर्स्ट प्रॉब्लेम घेईन. लक्षात आलं? ओके, लिहून काढलात की तुम्ही प्रॉब्लेम? तुम्हाला गरज असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काही यावं तर तुम्ही काय करू शकता? लिहा. अदरवाईज नॉट कंपल्सरी. ज्यांना खरंच वाटतं की काही आपण शिकावं, आपल्याला काही यावं, आपल्याला जर इंटरव्ह्यूमध्ये काही विचारलं आपल्याला कॅश बजेटशी रिलेटेड, आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला बोलता आलं पाहिजे. तसं तर तुम्हाला सांगितलं की PGचे स्टुडंटचा सेल्फ स्टडी जास्त महत्त्वाचा असतो. आम्ही फक्त गायडन्स करत असतो, आम्ही फक्त तुम्हाला गाईड करतो की कसा अभ्यास करायचा, कसा स्टडी करायचा, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, बरं. आता सेकंड प्रॉब्लेम आहे का हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे? हा फर्स्ट आहे. हां, हे बघा, हा SK ब्रदर्स. फर्स्ट आय विल रीड प्रॉब्लेम अँड देन वी विल सॉल्व. SK brothers wish to approach the bankers for temporary overdraft facility for the period from October 2019 to December 2019. बघा, हे जे SK ब्रदर्स आहेत यांना एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की कॅश बजेट कशासाठी असतं की आपल्याकडे किती कॅश पुढच्या 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात आपल्या हातात असायला पाहिजे. आपले प्रोजेक्टेड एक्सपेंडिचर किती आहेत, प्रोजेक्टेड आउटफ्लो किती आहे, कॅश आउटफ्लो, आपल्याला किती पैसे येणार आहेत, कॅश इनफ्लो काय आहेत, आपल्या रिसीट्स काय आहेत, याचं एक प्रोजेक्शन पाहिजे असतं. आणि हे कशासाठी पाहिजे असतं की बँकांना आपल्याला ते द्यावं लागतं. कशासाठी? की आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, कॅश क्रेडिट फॅसिलिटी मिळवण्यासाठी आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स, हे बजेट आपल्याला बँकेला प्रोव्हाइड करावं लागतं, म्हणून आपण ते तयार करत असतो. बरोबर? मग तसं सेम वे हा SK ब्रदर जो आहे याला एक तात्पुरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पाहिजे आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिरियडसाठी त्याला ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पाहिजे आहे आणि म्हणून त्यांना काय करायचं आहे? कॅश बजेट तयार करायचं आहे. द फर्म विल manufacturing mostly for stock. You are required to prepare cash budget for the above period. म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्याचं कॅश बजेट आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्यांनी 5 महिन्याचा डेटा म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा 5 महिन्याचा डेटा आपल्याला दिलेला आहे.
कुठला डेटा दिलेला आहे? सेल्स दिलेला आहे, परचेसेस दिलेला आहे, वेजेस दिलेले आहे. ओके. आता फिगर काही मी वाचत बसत नाही. आता हे देत असताना ॲडजस्टमेंट सांगितलेत त्यांनी. 50% ऑफ क्रेडिट सेल आर रिअलाइज्ड इन द मंथ फॉलोइंग द सेल्स. बघा हां, सेल्समधला म्हणजे आता समजा ऑगस्टमधला आपण घेतला सेल 3,60,000, तर ह्या 3,60,000मध्ये 50% म्हणजे किती? 1,80,000. मुद्दाम मराठीत सांगते का इंग्लिशमध्ये सांगू? आउट ऑफ 3,60,000 50% मीन्स 1,80,000 सेल्स काय आहे? क्रेडिट आहे. अँड 1,50,000 हा जो 1,80,000 आहे हा पुढच्या महिन्यात येणार. म्हणजे ऑगस्टचा 1,80,000 सप्टेंबरमध्ये येणार आणि 1,80,000 ऑक्टोबरमध्ये येणार. सेकंड फॉलोइंग दिले बघा, 50% इन द सेकंड फॉलोइंग. लक्षात येते का? ऑगस्टमधला जर आपण 3,60,000 सेल्स घेतला तर हा सेल्स 50% जो आहे 1,80,000 हा सप्टेंबरमध्ये येणार आणि राहिलेले 1,80,000 ऑक्टोबरमध्ये येणार आहेत. अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात असं हे करायचं. समजलं? देन क्रेडिटर्स आर पेड इन द मंथ फॉलोइंग द मंथ ऑफ परचेस. तुम्हाला माहिती क्रेडिटर्स आर रिलेटेड विथ परचेसेस. मग परचेसेस जे काय आहेत त्याचे पैसे आपल्याला पुढच्या महिन्यात द्यावे लागणार आहेत. पेमेंट आहे. सेल्स काय आहे? आपली रिसीट आहे आणि परचेसेस मात्र आपलं काय आहे? पेमेंट आहे. बरोबर. मग आता बघा क्रेडिटर्स काय आहेत? परचेसेस म्हणजे ऑगस्टचे परचेसेस केव्हा द्यायचे? सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरचे ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरचे नोव्हेंबरमध्ये, पुढच्या महिन्यात देत जायचे. समजलं? इस्टिमेटेड कॅश ॲज ऑन 1 ऑक्टोबर ₹50,000 म्हणजे ओपनिंग कॅश बॅलन्स किती दिला त्यांनी आपल्याला? 50,000 दिलेला आहे. सो इट इज ए प्रॉब्लेम, इट इज अ न्यूमरिकल प्रॉब्लेम. आता सोल्युशन थोडंसं क्लिष्ट आहे असं सांगणं मला थोडंसं खरं तर अवघड वाटते, पण आता पाहूयात आपण. वर्किंग नोट केलेले आहेत बघा मी. फ्रॉम द 3 मंथ्स फ्रॉम ऑक्टोबर टू डिसेंबर. हे बघा असे कॉलम आखून घ्यायचे. पर्टिक्युलर आपल्याला 3 महिन्याचं करायला सांगितलं की नाही? ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. त्यानंतर 2 कॉलम रिसीटला एक 4-5 लाईन सोडायच्या आणि पेमेंटला एक 5-6 लाईन सोडायच्या. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही आधी काय करा? आखून घ्या. पुन्हा व्हिडिओ शांतपणे ऐका. तुम्हाला जॉब सुरू करायचा असेल, जॉबमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, ह्या तुम्हाला आल्या पाहिजेत. समजलं? आता याच्यामध्ये मी सांगितलं होतं प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स दिला होता त्यांनी, तो फक्त ऑक्टोबरचा आहे. तुम्हाला सांगितलं मी ऑक्टोबरचा क्लोजिंग बॅलन्स हा काय असणार आहे? नोव्हेंबरचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि नोव्हेंबरचा क्लोजिंग बॅलन्स हा डिसेंबरचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. समजते का? म्हणजे फक्त 50,000 आत्ता लिहायचे, बाकीचे लिहायचे नाहीत, नंतर लिहायचे. ठीक आहे. आता रिसीटमध्ये फर्स्ट काय दिलं होतं त्यांनी आपल्याला? सेल्स. बरोबर आहे. सेल्समध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? 50% हा पुढच्या महिन्यात आणि 50% त्याच्या पुढच्या महिन्यात. म्हणजे 50% 1 महिना आणि राहिलेला 50% 2 महिना आहे. समजलं? आता रिसीटमध्ये आपण काय करणार? कलेक्शन फ्रॉम डेटर्स. हे बघा इथे मी नोट्स काढलेत. नोट्सला पण पुन्हा काय केलं मी? तीन हे घेतलेले आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर. आता सेल्स ऑगस्टमध्ये सेल किती होता? 1,80,000. थांबा मला बघू द्या ते किती आहे ऑगस्टमध्ये. बघा तुम्ही पण स्क्रोल करून. ऑगस्टमध्ये 3,60,000 आहे. 3,60,000चा सेल. आपलं कुठल्या महिन्याचं आहे आपलं? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरं. आता बघा सगळ्यात गंमत समजून सांगताना पण मला कन्फ्युजन थोडंसं झालं म्हणून थांबले. आता ऑक्टोबरमध्ये आपले कुठले पैसे येणार आहेत? बघा ऑगस्टमधला सेल आहे. ऑगस्टचे 1,80,000 कधी येणार आहे? सप्टेंबरमध्ये. त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, कारण सप्टेंबरचं आपल्याला बनवायचं नाही, आपल्याला ऑक्टोबरपासून बनवायचं आहे. मग ऑक्टोबरमध्ये कुठले पैसे येणार आहेत? ऑगस्टचे राहिलेले 1,80,000. समजलं का? ऑगस्टचे राहिलेले, हे बघा इथं लिहिले मी, ऑगस्टचे 1,80,000. ठीक आहे. आता सप्टेंबरमधले 3,84,000 आहेत. त्यातले 50% म्हणजे किती झाले? किती येतील याचे? 1,92,000.
सप्टेंबरचे 1,92,000 ऑक्टोबरमध्ये येतील आणि 1,92,000 नोव्हेंबरमध्ये येतील. समजतंय? म्हणजे लक्षात आलं? इथे बघा, ऑगस्टचे 1,80,000, सप्टेंबरचे 1,92,000 हे ऑक्टोबरमध्ये येतील आणि नोव्हेंबरमध्ये कुठले येतील आपले? सप्टेंबरचे 1,92,000 आणि ऑक्टोबरचा किती सेल होता? 2,16,000. त्याचे 50% नोव्हेंबरमध्ये येणार 1,08,000 आणि 1,08,000 डिसेंबरमध्ये येतील. बरोबर? हे बघा, घेतले तुम्ही 1,08,000. समजलं? त्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये येणारे पैसे बघा. तर डिसेंबरमध्ये कुठले येणार आहेत आपले पैसे? ऑक्टोबरचे राहिलेले 1,08,000 आणि नोव्हेंबरचे म्हणजे डिसेंबरचे, हे बघा डिसेंबर कॉलममध्ये लिहित असताना नोव्हेंबरचे पण येणार, ऑक्टोबरचे पण येणार. ऑक्टोबरचे 1,08,000 आले आणि नोव्हेंबरचे 3,48,000च्या 50% 1,74,000 येणार आणि राहिलेले पुढचे जानेवारीत येतील, त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाही. लक्षात आलं का? हे परत ऐका तुम्ही. ऑगस्टचे कसे येणार आहेत? ऑगस्टचे म्हणजे प्रत्येक महिन्यातला सेल हा 50% 1 महिना उशिरा आणि 50% 2 महिने उशिरा. म्हणजे ऑक्टोबरचं जेव्हा आपण सुरू करणार आहोत तेव्हा ऑक्टोबरचं काय आहे की ऑगस्टचे 50% आणि सप्टेंबरचे 50%. नोव्हेंबरमध्ये पण काय होईल? नोव्हेंबरमध्ये कुठले पैसे येतील? नोव्हेंबरच्या आधीचा महिना सप्टेंबरचे 50% आणि ऑक्टोबरचे 50%. आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये येत असताना ऑक्टोबरचे 50% आणि नोव्हेंबरचे 50% असे पैसे येणार. आणि याची आपण टोटल घेतली बघा, इथे 3,72,000, 3 लाख आणि 2,82,000. समजलं का? आणि मग इथे आपण हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स रिसिप्टमध्ये हे बघा, इथं 3,72,000, 3 लाख आणि 2,82,000 असं आपण लिहिलं. समजलं? आता चला पुढे खाली. आत्ता इतके टोटल घ्यायची नाही कारण नंतर आपल्याला घ्यायची. आता प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून द्यायचा होता म्हणून मी सगळा सोडवूनच दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? पेमेंट्स कोणते द्यायचे आहेत? परत बघा, प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेतला असेल. क्रेडिटर्स आर पेड इन द मंथ फॉलोइंग द मंथ ऑफ परचेसेस. पुढच्या महिन्यात द्यायचे क्रेडिटर्स. पुढच्या महिन्यात म्हणजे काय आहे? ऑक्टोबर. इकडे सप्टेंबरचे ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबरचे नोव्हेंबरमध्ये आणि नोव्हेंबरचे डिसेंबरमध्ये. बरोबर? आता बघा, सप्टेंबरचे किती क्रेडिटर्स आहेत? सप्टेंबरचे 2,88,000. ऑक्टोबरचे नोव्हेंबरमध्ये द्यायचे. ऑक्टोबरचे किती आहेत? 4,86,000 आणि नोव्हेंबरचे आहेत 4,92,000. हे बघा, इथे आपण दिले पेमेंट ऑफ क्रेडिटर्स. देन आणखी काय सांगितलं होतं ॲडजस्टमेंटमध्ये? बाकी काही दिलेलं नाही. बाकीचे आपल्याला दिलेले आहेत खर्च. तर त्याचे जर काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर काय आहे की आपण ॲज इट इज मांडायचे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस. सॉरी, काय आहे? प्रॉब्लेमच आहे का? हा पहिला प्रॉब्लेम होतो. हां, 1 मिनिट. हां, बाकी फक्त वेजेसच दिलेले आहेत बघा. वेजेसचं काहीही, हे बघा हा प्रॉब्लेम आहे. वेजेस दिसले का? त्याच्याबद्दल जर काही ॲडजस्टमेंट दिलेली नसेल तर ते त्या महिन्यात देऊन टाकायचे. म्हणजे ऑक्टोबरचे 22,000, हे बघा ऑक्टोबरचे 22,000, नोव्हेंबरचे 20,000 आणि डिसेंबरचे 30,000 हे आज आपण ॲज इट इज मांडून टाकायचे. समजलं? दिसले? 22,000, 20,000 आणि झाला. प्रॉब्लेम संपलेला आहे. आता एक महिना क्लोज करत राहायचा. सोपा होता. फक्त थोडंसं सेल्सची ॲडजस्टमेंट जरा वेगळी होती. ऑक्टोबरची टोटल घेतली, किती आली? 4,22,000. कशाची? टोटल रिसीटची. बरोबर? आता टोटल पेमेंट किती झाले? 3,10,000. म्हणजे A मायनस B. हे बघा, क्लोजिंग बॅलन्स काढायचा. A मायनस B. 4,22,000 मायनस 3,10,000. किती आला क्लोजिंग बॅलन्स? 1,12,000. आता हा ऑक्टोबरचा क्लोजिंग बॅलन्स, हा नोव्हेंबरचा काय असणार आहे? ओपनिंग बॅलन्स. नोव्हेंबरचा 1,12,000 आहे बघा, इथे लिहिलं. दिसला का? ओपनिंग बॅलन्स. आता नोव्हेंबरची रिसीटची टोटल आली 4,12,000. पेमेंटची टोटल आली 5,06,000. म्हणजे आपल्याला पैसे कमी पडत आहेत.
बरोबर की नाही. ओव्हरड्राफ्ट म्हणजे उलटं होणार. आता 5,06,000 मायनस 4,12,000, इथे 94,000 मायनस तरी लिहायचे किंवा मग आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले. ब्रॅकेटमध्ये म्हणजे काय आहे, हे मायनस आहेत. बरोबर. हा क्लोजिंग बॅलन्स आपण डिसेंबरला घेतला बघा, -94,000 आणि हे 2,82,000, तर हे मायनस आहेत म्हणून 2,82,000मधून हे 94,000 आपण काय करणार, लेस करणार. किती आली फिगर, 1,88,000. आता पेमेंटची टोटल किती आली, 4,92 आणि 30, 5,22,000. इथे पण 5,22,000 आणि 1,88,000 म्हणजे 3,34,000 आपले कमी पडत आहेत. आपल्याला हे बँकेला दाखवून द्यायचं आहे की आम्हाला पैशाची गरज आहे, ह्या 3 महिन्यात आम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पाहिजे, कारण आम्हाला हे 3,34,000 रुपये कमी पडत आहेत, त्याची गरज भागवायची आहे, म्हणून आम्हाला तुमच्याकडून ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पाहिजे आहे. समजलं. तर अशा पद्धतीने हा कॅश बजेटचा पहिला प्रॉब्लेम मी घेतला. ओके. आता दुसरा प्रॉब्लेम कुठला घ्यायचा, एकच म्हणून बघते मी, 6 महिने नको. पहिला प्रॉब्लेम घेऊयात आता आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दुसरा प्रॉब्लेम जास्त सोपा होता. फ्लेक्झिबल बजेट, फ्लेक्झिबल, हां आहे बघा. हां, फर्स्ट आय विल रीड द प्रॉब्लेम. Saurashtra Company Limited wish to arrange overdraft facility with its bankers from the period August to October 2019. बघा, ऑगस्ट ते ऑक्टोबर 3 महिन्याचंच आहे, पण डेटा भरपूर दिला आहे त्यांनी, कारण ॲडजस्टमेंट आहे. वेन इट विल बी मॅन्युफॅक्चरिंग मोस्टली फॉर स्टॉक, प्रिपेअर कॅश बजेट. किती महिने दिले, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर. आणि सेल्स म्हणजे रिसीट फक्त सेल्स आहे, बाकी सगळे एक्सपेंडिचर आहेत. परचेसेस, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस. ओके. हा सगळा डेटा दिलेला आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन, कॅश ऑन हँड 25,000, म्हणजे ओपनिंग जो बॅलन्स आहे ऑगस्ट महिन्याचा तो 25,000 आहे. आता हा कुठे येईल, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्यांदा रिसीटला. देन 50% ऑफ क्रेडिटर्स are realized in the month of following sales and the remaining 50% in the second month following. मग अशी जशी ॲडजस्टमेंट होती, 50% पुढच्या महिन्यात आणि 50% त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये होईल. त्यानंतर क्रेडिटर्स एका महिन्याचंच उधारी दिलेली आहे. देन आता थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हाफ मंथ, म्हणजे या महिन्यात 50%, पुढच्या महिन्यात 50%, असं करायचं. आणि अदर एक्सपेन्सेस सगळे 1 महिना आहे. फक्त मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस मात्र काय आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके. आता सेल्सचं आपण आधी काय करूया, सेल्सचं कसं कॅल्क्युलेशन करायचं ते बघूया. बघा, हे कॅश बजेट आखून घ्यायचं. पर्टिक्युलर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. हेडिंग टाकायचं कॅश बजेट फॉर 3 मंथ्स फ्रॉम ऑगस्ट टू ऑक्टोबर 2019. बरोबर. कॅश रिसीट्स अँड पेमेंट्स. देन मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस पण आहेत, पण पहिल्यांदा आपण सेल्सचं पाहूया की कसे कॅल्क्युलेट करतात सेल्स. 3 महिन्याचंच आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आता त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला की पुढच्या म्हणजे काय आहे, 1 महिना क्रेडिट 50% आणि 2 महिने म्हणजे दुसऱ्या महिन्यात राहिलेले 50% येणार. आता ऑगस्टमध्ये येत असताना ऑगस्टच्या आधीचा महिना कोणता आहे, जुलै. जुलैचे 50% येणार आणि जूनचे 50% येणार. ऑगस्टमध्ये काय होणार, जुलैचे त्याच्या मागचे 50% आणि जूनचे 50% असे येणार. बघा, ऑगस्टमध्ये आले का. आता ऑगस्टचा सेल किती होता, प्रॉब्लेम बघू तुम्हाला. ऑगस्टचा सेल होता 1,08,000. सॉरी, ऑगस्टमध्ये बघत असताना आपल्याला जूनचा आणि जुलैचा घ्यायचा आहे. जूनचा आहे 1,80,000 म्हणजे 90,000 येणार, आणि जुलैचा सेल आहे 1,92,000 म्हणजे त्याच्या निम्मे 96,000. बरोबर. बघा, आले का. हे बघा, 90,000 अँड 96,000. देन जुलैमध्ये, आता सप्टेंबरमध्ये, सप्टेंबरच्या आधीचा महिना कोणता आहे,
ऑगस्टचे 50% 54,000 आहे बघा. 1,08,000च्या 50% 54,000 आणि जुलैचे पण येणार राहिलेले 1,92,000च्या निम्मे 96,000 लिहिले. आता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या आधीचा महिना कोणता आहे? सप्टेंबरचा सेल किती होता? 1,74,000. त्याच्या निम्मे किती? 87,000. आणि ऑगस्टचे 2 महिन्याच्या नंतर ना की नाही, म्हणून ऑगस्टचे पण राहिलेले निम्मे 54,000. अशा पद्धतीने सेल्स म्हणजे ऑगस्टमधला सेल झाला 1,86,000, सप्टेंबरचा झाला 1,50,000 आणि ऑक्टोबरचा झाला 1,41,000. हे कुठे येणार सगळे आपल्या? हे बघा इथं रिसिप्टमध्ये आपण मांडून टाकतो. ओपनिंग बॅलन्स 25,000 फक्त त्यांचे लिहायचे. सेल्स 1,86,000, 1,50,000 आणि 1,41,000. समजलं? आता त्याच्यानंतर पेमेंट सांगितलेत बघा. पेमेंटमध्ये परचेसेसचं काय सांगितलं त्यांनी? ॲडजस्टमेंट दिली का काही? नाही. हां, 1 महिना उशिरा द्यायचे परचेसेस. 1 महिना उशिरा म्हणजे ऑगस्टचे कुठले द्यायचे? सप्टेंबरचे. बघा आता सप्टेंबरचे किती होते परचेसेस? सप्टेंबरचे 2,46,000. परचेसेस क्रेडिटर्स आर पेड इन द मंथ ऑफ द फॉलोइंग परचेसेस. बरं, हां, म्हणजे आपण केव्हापासून करतोय हे? ऑगस्टच्या आधीचा महिना कोणता आहे? जुलैचे किती आहेत? 1,44,000. 1,44,000 आले का बघा इथे आले परचेसेस. म्हणजे ऑगस्टचे 1,44,000. त्यानंतर ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये 2,43,000 आणि सप्टेंबरचे 2,46,000 ऑक्टोबरमध्ये द्यायचे. समजलं? परचेसेस. देन वेजेस काय सांगितले ॲडजस्टमेंट त्यांनी? बाकीचे एक्सपेन्सेस 1 महिना तसंच सेम टू सेम. म्हणजे काय आहे? ऑगस्टच्या आधीचा महिना जुलैचे ऑगस्टमध्ये द्यायचे वेजेस, ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये आणि सप्टेंबरचे ऑक्टोबरमध्ये. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस सेम वे जुलैचे ऑगस्टमध्ये, ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये आणि सप्टेंबरचे ऑक्टोबरमध्ये द्यायचे. ऑफिस एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस सेम करायचे. आता फक्त त्यांनी एक ॲडजस्टमेंट सांगितली अजून की मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हाफ मंथचे द्यायचे आहेत. आता मी तो पण टेबल काढलेला आहे बघा. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आता ऑगस्टचे काय करायचे आहेत आपल्याला? निम्मे या महिन्यात आणि निम्मे पुढच्या महिन्यात द्यायचे. म्हणजे ऑगस्टमध्ये काय येणार आहे? जुलैचे निम्मे किती? 4,000चे निम्मे 2,000 आणि ऑगस्टचे निम्मे 3,000चे निम्मे 1,500. बरोबर. सप्टेंबरमध्ये काय होईल? सप्टेंबरमध्ये ऑगस्टचे निम्मे 1,500 आणि सप्टेंबरचे 4,500च्या निम्मे 2,250. ऑक्टोबरमध्ये काय होईल? ऑक्टोबरच्या आधीचा महिना सप्टेंबरचे 4,500चे निम्मे 2,250 आणि ऑक्टोबरचे 2,500 असे एक्सपेन्सेस. टोटल ऑगस्टची 3,500, सप्टेंबरची 3,750 आणि ऑक्टोबरची 4,750. ही सगळी इथे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेसला आपण मांडून टाकायचे बघा. इथे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 3,500, 3,750 आणि 4,750. खालचा टेबल आपण मांडला. ओके. आता आपण घेऊया टोटल. आपण चाललो क्लोजिंगला. आता ऑगस्टची आपण टोटल घेतली रिसीटची 2,11,000. पेमेंटची टोटल आली 1,66,500. ए मायनस बी 2,11,000 मायनस 1,66,500. क्लोजिंग बॅलन्स आला 44,500. ऑगस्टचा क्लोजिंग बॅलन्स हा सप्टेंबरचा काय असतो? ओपनिंग बॅलन्स 44,500. मग याची टोटल आली रिसीटची किती आली? 1,94,500. पेमेंटची टोटल आली 2,61,250. पैसे कमी पडत आहेत म्हणजे काय झालं? पेमेंट जास्त, रिसीट कमी. किती पैसे राहिले? किती कमी पडले? 66,750 मायनस. आता सप्टेंबरचा हा बॅलन्स ऑक्टोबरला इथे येणार मायनस 66,750. 1,41,000मधून 66,750 गेले. किती राहिले? 74,250. पेमेंटची टोटल आली 2,69,750 म्हणजेच 2,69,750 मायनस 74,750 अमाऊंट आली मायनस 1,95,500. म्हणजे आपल्याला इतक्या पैशाची गरज आहे, इतक्या पैशाचा आपल्याला ओव्हरड्राफ्ट पाहिजे, हे आपण बँकेला दाखवून देतो. समजलं?
थोडंसं क्लिष्ट आहे. पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका, म्हणजे मुद्दाम मी व्हिडिओ दिला आहे तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम समजतील. ओके, बाय बाय.